झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। तुझा राग जर निवळला असेल तर प्लीज शांतपणे बसून विचार कर ना। अरे आई आहेत त्या तुझ्या, तू कितीही ठरवलंस तरी हे सत्य बदलणार आहे का? सूर्या, हे घर ना त्यांचंही आहे। त्यांचा नवरा, मुली, एवढा मोठा मुलगा असताना त्यांनी हे असं घराबाहेर राहणं हे मनाला पटण्यासारखं आहे का? असं बी आजपर्यंत मनासारखंच वागली ना ती, आता पण वागू दे ना, करू दे तिला काय करायचं ते। सूर्या, अरे त्या एवढ्या दिवस लांब होत्या कारण त्या जेलमध्ये होत्या, शिक्षा भोगत होत्या त्या। तुला आठवतंय मी जेलमध्ये एका बाईंची तुझी भेट घडवून देणार होते? सूर्या, या त्याच बाई आहेत। अरे एवढंच नाही तर सुखदाच्या क्लिनिकमध्ये मी ज्यांना ऍडमिट केलं ना, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ह्याच आहेत। सूर्या, त्यांची अवस्था फार काही बरी नाहीये रे। त्यांच्या जीवावर कोणीतरी उठलंय रे। तुला तुझी आई नको आहे ना? ठीक आहे, पण माणुसकी नावाची पण एक गोष्ट असते। एखाद्या माणसाने मदत म्हणून जर आसरा मागितला ना तर आपण मोठ्या मनाने त्याला घरात जागा देतोच की। अरे तू तर परक्या माणसांसाठी, इतरांसाठी सतत मदतीला धावून जातोस, मग ह्या तर तू एवढा निष्ठुर नव्हतास सूर्या, मग का आता असं वागतोस? घरातल्या स्त्रियांची काळजी घेणारा तू आज तुझ्या घराच्या ओसरीवर एखाद्या बाईने तळमळत बसावं हे पटतंय तुला? आणि त्यांना काही झालं म्हणजे मग काय नाही होणार। असं कसं काही नाही होणार? आधार पुढे तिकडे आधारला चल लवकर, आधार त्यात लवकर. अरे तुझी नीट चल, अरे खाली तार धर. पडशील म्हणलं. अरे वर 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 चढ. ए, तू का बस खाली चालले वर तू चढ. माझे तिथे ठेव। आज आम्ही काम करून लय थकलोय, त्यासाठी आम्हाला झोपायचं आहे आणि त्यासाठी तुमचं झोपणं गरजेचं आहे। पण काजू, लय दिवसांनी आपण उघड्या आबाळाखाली झोपणार, लय मजा येणार आहे बघ। होय रे, ती लहानपणी कसं आपण खाली झोपायचो आणि वर चंद्र चांदण्या दिसायची, लय मजा वाटायची। आज तसंच आहे एकदम। हा चला झोपा आता तुम्ही। अरे पोरांनो, हे समजा कशाला करताय तुम्ही? हे विचारून काय फायदा नाही, काला कारण नसतं आमच्याकडं। हा. काय काजू? हा, दादा बोले वही शोले, आम्ही फक्त दादाची ऑर्डर फॉलो करतो, त्याला का म्हणून विचारत नाही। हं? आता तुम्ही लोड घेऊ नका, झोपून जावा निवांत। हा, आणि काय वाटलं काय लागलं इथंच आहे आम्ही, लगेच सांगायचं काय? त्याला आता ढगा। तू बाहेरून कितीही कठोर वागलास ना तरी तुझ्या आत एक हळव्या मनाचा माणूस आहे। तुझ्यातला चांगला माणूस नक्कीच विरघळेल याची खात्री होती मला। तुझ्या याच स्वभावामुळे तर तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस, लाखात एक आहेस तू। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।